नमस्कार. मी राशी अशोक खुसपे, डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीची विद्यार्थिनी असून होळ या गावामध्ये ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत आले आहोत. तरी आपण होळ गावातील प्रगतशील शेतकरी श्री मधुकर पिसाळ सर यांच्याकडून नैसर्गिक तसेच सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत. एवढ्या वर्षात त्यांना आलेला अनुभव, त्यांना आलेले संकट, त्यावरील पर्याय तसेच वेगवेगळे वापरले जाणारे तंत्रज्ञान याविषयी माहिती घेऊ. तर सर, आता आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करू. सेंद्रिय व नैसर्गिक शेती यावर जास्त भर देणे गरजेचे आहे. ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी, कधी व कोणामुळे आली? हॅलो, नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझ्यात कल्पना अशी आली की आपण पहिलं रासायनिक, मी कॉलेज सोडून शेती करायला लागलो तर रासायनिक शेतीच होती सगळी. रासायनिक शेतीतनं जर वर्षाचा हिशोब काढला तर हातात शिल्लक काहीच राहत नव्हतं. आणि ज्या आपलं शेतातलं उत्पन्न बाजार मार्केटमध्ये नेलं तर त्याला भाव मिळायचा नाही. मग त्याचा हिशोब काढला तर आपल्या हातात शिल्लक काहीच नाही. ह्याच्यात जवळजवळ माझी 10-15 वर्ष अशीच निघून गेली. पण योगायोगाने नभोवाणी शेती शाळेचा एक संध्याकाळी 7:30ला पाठ असायचा भाजीपाल्याच्या संदर्भात. त्यात आदरणीय सुभाष पाळेकर यांचं गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून एक स्क्रिप्ट आलतं वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या मार्फत. आणि ते ऐकलं, त्यांनी सांगितलं गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि तण देई धन आहे. आता तण तर म्हणजे माणूस त्या तणाकडे बघितलं की तिरस्कार करतं, पण त्यांनी तण देई धन सांगितल्यामुळं ही काय संकल्पना मी समजून घेतली. आणि नंतर त्यांच्या शोधात त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेतीचं महत्त्व पटवून दिलं आणि एका देशी गायपासून 30 एकर शेती करता येते असं त्यांनी सांगितल्यानंतर मग मी त्याला सुरुवात केली आणि त्याचा फायदा झाला मला. आणि मी आजपर्यंतच माझं 26वं वर्ष आहे. मला रासायनिक खताच्या दुकानात जायची गरजच पडत नाही. रासायनिक खत लागत पण नाही, तणनाशक लागत नाही आणि कीटकनाशकाची पण गरज पडत नाही. मी सगळ्या प्रकारची पिकं घेतल्या, ते उत्पादन चांगले येते. तयार होणारे उत्पन्न तसेच आरोग्य यावर तुम्हाला काय परिणाम दिसतो? आता नैसर्गिक शेतीमध्ये फक्त गायचं शेण आणि गोमूत्रच वापरलं जातं. त्याच्यामुळं पिकाचं उत्पादन पण चांगलं येतं. त्याच्या पिकाला ग्रोथ म्हणजे त्याची चव चांगली येते महत्वाचं म्हणजे. आणि चव चांगली आल्यामुळे आपल्या शरीराला एकदम पोषक येते. हे जर पिकातलं उत्पन्न जर खाल्लं, मग आता केळी आहे, चिक्कू आहे, रामफळे, सीताफळे, सगळ्या प्रकारची फळं आहेत आपल्याकडं. आणि आपण बनशी गव्हावर जास्त हे केलंय, आता फोकस केलेला आहे. बनशी गहू आपला अगोदर पेरायच्या अगोदरच बुकिंग केलं जातं. साधारण 50 क्विंटल आपल्याला गहू होतो, त्यातला आपण 45-46 क्विंटल गहू विकला जातो आणि त्याची कायमस्वरूपी गिरायके झाल्यात आपल्याला. तुम्ही तुमच्या शेतामध्ये पंचस्तरीय मॉडेल अवलंबलं आहे, तर याबद्दल तुम्ही काही माहिती सांगू इच्छिता? आता हे 25स्तरीय जे मॉडेल गेले आपण बंगल्यासमोरचं, अर्धा एकर ह्यात उत्पन्न जर 25 वर्षापूर्वी बघितलं तर मला 500 रुपये सुद्धा, 1000 रुपये सुद्धा वर्षात राहत नव्हतं. मग मी त्याचा अभ्यास करून त्याच्यात जवळजवळ 20 वर्षापूर्वी चिक्कूची लागवड केली आहे. चिक्कू लागवड, नारळ आणि पाळेकर सरांच्या माध्यमातून मग मी त्यात केळी लावल्या, नंतर आंबे लावले सगळं आणि साईडनं सगळी हळद लावली आहे. म्हणजे काढायचं नाही, कल्टिवेशन नाही, ट्रॅक्टरचा खर्च शून्य केला मी त्यातला. त्यातलं तण कापायचं आणि जाग्यावर टाकायचं. आणि चिकूची झाडं आता मोठी झाल्यात आणि चिकूला आच्छादन ऑटोमॅटिक पाला गळला की आच्छादन भरपूर होते. दरवर्षी त्याला पाणी कमी लागते. साधारण मला 3 पाण्यामध्ये माझं सगळं पिकाचं उत्पन्न निघतंय. मला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत नाही. मागे दिसत असलेल्या गीर गाई यावर तुम्ही जास्त भर गीर गाईच का? नाही, आता कसं खिल्लार गाई दूध द्यायला जरा थोड्याशा कानकून करते. खिल्लार गायला प्रेम जास्त लागते आणि दूध कमी देतात त्या, म्हणून आपण दोन्ही पण साधावलं की बाबा आपल्याला दुधाचा जरी व्यवसाय केला, आपण हरे कृष्णाच्या ह्यात काम करत असल्यामुळं त्यांची लोक मुलांसाठी, वयस्कर माणसाठी दुधाची मागणी करत होते, म्हणून मी गिर गायांचं नियोजन केलं. आणि ह्या गिर गाय आपले 1-2 गाय अशाच आपल्या लक्ष्मीताई मोरे, प्रमोद ठाकर काका त्यांनी एक प्लॅन केला की शेतकऱ्यांना गाय वाटपाचा, आणि त्यातनं एक मला गाय दिली आणि त्या गायीच्या पासून आता ही जवळजवळ बरीच पिल्लं झाली. ती एका गायपासून 2-4 अशा गाय झाल्या त्या. सेंद्रिय शेती तयार करत असताना तुम्हाला एखादा असा प्रसंग किंवा अनुभव असा सांगा वाटेल का? आता ह्यात प्रसंग तर काहीच येत नाही. फक्त कसं आहे, तुमच्या मानसिक तयारी पाहिजे. तुम्हाला उत्पन्न येतंय चांगलं, काहीच अडचण येत नाही ह्याची. आणि असा प्रसंग तर नैसर्गिक शेतीमध्ये चुकीचा तर काहीच वाटला नाही की त्रास होणारा किंवा मानसिक ब्लड प्रेशर वाढणारा असा काही त्रास होतच नाही. कारण कसं आहे माहिती का, ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेली शेती असते, या हवामानानुसार चाललेली शेती असते. त्यामुळं आपण काहीच करायची गरज नाही. आपण फक्त आपलं काम करत राहायचं. पीक पेरलं त्याची खुरपण ही ती टायमाला केली पाहिजे.
आणि हे पण निसर्ग आपोआप बरोबर करत असतो. बघा आता हे पक्ष्यांचा आवाज हे सगळं, आणि ह्याचा आनंद किती मिळतोय तुम्हाला. आणि एकदम वातावरण शुद्ध असल्यामुळं, हवा शुद्ध असल्यामुळं 78-22चे जे प्रमाण आहे निसर्गाचं, ती इथं प्रदूषण कसलंच नाही अजिबात. प्रदूषण हा नावाला विषय नाही. आपल्याकडे मच्छर आहेत ना, मच्छर सुद्धा प्रमाण कमी आहे. 1-2% सुद्धा मच्छर नसतात. मच्छरचं प्रमाण कमी आहे. सेंद्रिय तसेच नैसर्गिक शेतीचे तुम्हाला पुढे भविष्य काय असेल असं वाटतं? नाही नाही, आता ही भेसळयुक्त आहे. तुकाराम मुंडेंनी भेसळ दुधातली काढली. आज इतकं दूध म्हणजे लहान मुलांना किती पाप आहे मोठं. लहान मुलांना दवाखान्याशिवाय पर्याय नाही. दवाखान्यात म्हणजे सगळं भेसळीचं जर खाल्लं तर आजारी पडतात. आम्ही भेसळीचं खातच नाही, त्यामुळे आजारीच पडत नाही. ही सगळ्यांनी आता काळाची गरज आहे. आणि आपले पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नैसर्गिक शेतीला प्राधान्य दिलंय. आणि प्रत्येक गावागावात आता त्याचं क्लस्टर आले आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य. आणि मला माझा एक अभिमान आहे की 25-26 वर्षापूर्वी मला आदरणीय पाळेकर सरांची ही कृष्ण कृपाच आहे. आणि त्यांच्या योगायोगाने मला ही माझ्याकडे बुद्धी दिली मला. त्याच्यामुळे मी सगळ्या सृष्टीचा आभारी आहे. नंतर तुम्हाला पुढच्या पिढीला याबद्दल काही संदेश सांगायचा आहे का? आता पुढच्या पिढीला संदेश कसा आहे, माझी एक मुलगी अमेरिकेत आहे. ती इथं आली तर ती बसत नाही. ती म्हणते नैसर्गिक शेतीत आम्हाला आनंद मिळतो. नातवंड पण माझी म्हणतात काहीतरी काम लावा. दररोज त्यांना काहीतरी काम, वेगळं काम लावा. तीच काम करत नाही ती मुलं. पण तिथं त्यांनी सुद्धा तिथं गार्डनिंग तयार केलंय. थोडं 2 टोमॅटोची झाडं, 2 ह्याचे अमेरिकेत सुद्धा लावतात पोरं. आणि त्याचा रिसर्च करतात. काय अडचण आली तर मला विचारतात. तिथलं हवामान वेगळं आहे, आपल्या इथलं हवामान वेगळं. पण त्या मुलांची एक उत्सुकता आहे, भविष्यात त्या इंडियात आलीच तर ती एकदम नैसर्गिक शेतीला प्राधान्य देऊन चांगलं काम करते. दुसरा एक नातू मोठा, तो पण नैसर्गिक शेतीचं काम चांगलं करतो. म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही यांची कमाल चाललेलीच आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या अनुभवातून सेंद्रिय शेतीबद्दल अजून काही सांगता येईल का? आता माझं शेतकऱ्यांना एक मत आहे की तुम्ही अगोदर तुमच्या समजा एक 5 एकर वावर आहे किंवा एकर आहे, त्यातले 1-2 गुंठे 3 गुंठे सगळा भाजीपाला स्वतःपुरता करा. स्वतःपुरता करता थोडंसं तुम्ही 1-2 महिने 4 महिने स्वतःपुरता करा. नंतर तुम्हाला विक्रीसाठी करा, नंतर पाहुणेरावळ्यासाठी करा. असं वाढवत क्षेत्र जर वाढवलं तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, पिशवी घेऊन जायची गरज नाही. तुम्हाला खर्च कमी येतो, मानसिक त्रास कमी होतो सगळं. आणि तुम्हाला जी आवडीची भाजी ती तुम्ही आणून वावरातली शेतातली खाऊ शकताय. फक्त ह्याला देशी गाय पाहिजे, गिर गाय पाहिजे. आणि त्याच्यावर तुम्ही शेण गोमूत्रावरती सगळी शेती करू शकताय. हीच आहे. आणि तुम्हाला जर आजारापासून मुक्त राहायचं असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय पर्यायच नाही. ओके, तर बाबांनी आपल्याला खरंच खूप चांगली माहिती सांगितली. खरं तर त्यांच्या शेतात एंट्री करताना त्यांनी आम्हाला सांगितलेलं चपल्या बाहेर ठेवा. कारण काय तर जुलै महिन्यापासून गांडुळाचे अंडी असतात, त्यातून गांडूळ बाहेर निघायला सुरुवात होती. ते आपल्या पायाखाली दबून मरू नयेत याचा त्यांनी विचार केला. म्हणजे इतक्या लहानशा गोष्टींचा विचार करावा. इंटरक्रॉपिंग असेल, ह्युमसचं प्रमाण असेल, त्यांनी तण हा देव आहे असं सांगितलं. आपण तणाला मारत सुटतो, पण खरंच काहीतरी वेगळं, काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काहीतरी शिकायला भेटलं. सृष्टीचा आनंद जर घ्यायचा असेल तर स्वतःची फळ बाग पाहिजे. आणि आलेल्याला पण इतका आनंद झाला पाहिजे की त्याची फळं खाल्ली की त्याला परत आपल्याकडे यावं असं वाटावं, अशी आमची इच्छा आहे. ते दिसतच आहे यांच्या परसबागेत. खरं तर सगळ्या प्रकारची फळ आहेत. रामफळ, मागं तर हनुमान फळ पण आहे. चिक्कू, केळी आपल्या दारात असलीच पाहिजेत. आणि द्राक्षे सुद्धा. तर आपल्या घरासमोर थोडी का होईना जागा असू द्या, पण थोडी तरी पिकं लावा. धन्यवाद सर. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिला आहे, खरंच धन्यवाद. आणि यापुढे तुमची शेती खरंच खूप भरभराटीने पिको हीच प्रार्थना.